त्यांना लवकरात लवकर बॉलरचं नाव काय आहे? ओवाडे दाबेवाडी प्रीमियर लीग 2025 पर्व दुसरे या दुसऱ्या पर्वातील दुसरा सामना संघर्ष योद्धा आणि क्षेत्रीय योद्धा यांच्यामध्ये होत आहे। या सामन्यामध्ये संघर्ष योद्धा टॉस विन आहे आणि त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या फलंदाजीसाठी मैदानामध्ये आलेले आहेत सुधाकर देवेकर आणि विनोद गुंजकर आणि क्षेत्रीय योद्धा यांच्याकडून प्रथम गोलंदाजी करता आहेत संघाचे आयकॉन प्लेयर योगेश पवार। सचिन आणि सामन्यासाठी सुरुवात होत आहे। संघाचं पहिलं आणि वैयक्तिक षटक घेऊन क्षेत्रीय योद्धाचे आयकॉन प्लेयर योगेश पवार चेंडू निर्धाव जातोय। खूप छान अशी गोलंदाजी योगेश पवार यांच्याकडून। स्ट्राईकवर आहेत विनोद गुंजकर आणि नॉन स्ट्राईकवर आहेत सुधाकर देवेकर। यांच्यासाठी योगेश पवार यांच्याकडून दुसरा बॉल। आणि पंचांचा निर्णय चौकार मिसफील्ड आणि क्षेत्रीय योद्धा पृथ्वीराज देसाई यांच्याकडून मिसफील्ड आणि याचाच फायदा उठवत संघाची धावसंख्या होते 4 आणि योगेश पवार यांच्याकडून तिसरा बॉल उत्कृष्ट अशी फिल्डिंग बाळू पवार यांच्याकडून। खूप छान अशी गोलंदाजी योगेश पवार यांच्याकडून। संघाची धावसंख्या होते 5 आणि खूप छान अशी गोलंदाजी योगेश पवार यांच्याकडून। क्षेत्रीय योद्धा यांना ओव्हर कंप्लीट। संघाची धावसंख्या होते 5। योगेश पवार आयकॉन प्लेयर क्षेत्रीय योद्धा यांच्याकडून खूप छान अशी गोलंदाजी आणि यांनी या पहिल्या षटकामध्ये अवांतर धाव न देता 1 चौकार आणि 1 धाव पळून अशा पद्धतीने 5 धावा दिलेल्या आहेत आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी केलेली आहे। याच्यानंतर गोलंदाजीसाठी येत आहेत आकाश कांबळे। वैयक्तिक पहिले आणि संघाचे दुसरे षटक घेऊन आकाश कांबळे। स्ट्राईकवर आहेत विनोद गुंजकर।
गायकवाड विनोद गुलकर्णी. कृपया गोलंदाजी करणाऱ्या खेळाडूने आपली फिल्डिंग लावली आहे का याची खात्री करूनच गोलंदाजी करायची आहे. आकाश कांबळे यांच्याकडून पाच खेळाडू बाहेर. बोललो ना कशा होती. दुसऱ्या ओव्हर मधील पहिला बॉल विनोद गुंजकर साठी. चेंडू निर्धाव जातोय. वाढव काळी दिसत. उत्कृष्ट अशी गोलंदाजी आकाश कांबळे यांच्याकडून. दोन बॉल निर्धाव जात आहेत आणि तिसरा उत्कृष्ट असा फटका आणि संघाची धावसंख्या होते 7. इकडे वरती आहे साईडला. बोला. एकदम काळ झालं. कसा गोडा पडला आहे. लईच काळ झालं. आता गेन वाढव म्हणून काय वाढत नाही तुला. आकाशचा आवाज एवढा आहे की कॉमेंट्रीमॅनची जरूरतच नाही. सगळीकडेच आवाज जातोय. आकाश जगताळे. मी तर मलाच काय समजा. आम्हाला काही नको. तुला भेटलं बस आहे बाबा. आकाशचं काय नाही. तुम्ही कोल्ड्रिंक्स घेऊन गेला तर बरं होईल. आणि चौकार. खूप सुंदर असा फटका सुधाकर नेवेकर यांच्याकडून. झूम आउट कर रहे 12 झाले. ओव्हर झाले. स्कोर होते 12. हे ना अरे काय करायला म्हणून. ओव्हर कंप्लीट. धावसंख्या होती 16. 2 ओव्हर कंप्लीट. दिसतोय रे. लूज बॉल मध्ये सुधाकर देवेकर यांनी आकाशला मारलेले 1 चौकार आणि 1 षटकार. या धावसंख्येमुळे संघाची धावसंख्या होते 18. 2 ओव्हर कंप्लीट. गडबड करू नको रे. तू लक्ष इथे ठेव. संघाचे आयकॉन प्लेअर योगेश पवार यांच्याकडून तिसरा आणि वैयक्तिक दुसरे षटक. खूप छान अशी साठी येतोय ज्योतिराम गोरे. रनआउट कोण झाला मला सांग. कोणी मारला बॉल. किपरिंगला कोण आहे. रमेश काय बॅटरचं नाव. खूप छान अशी गोलंदाजी योगेश पवार यांच्याकडून. धाव जातोय. संघाची धाव संख्या होते 18. तिसऱ्या ओव्हर मधील
खूप छान अशी गोलंदाजी योगेश पवार यांच्याकडून. अमर साठे यांच्याकडून खूप छान अशी फिल्डिंग. त्याचप्रमाणे योगेश पवार यांच्याकडून खूप छान अशी गोलंदाजी. आदर्श योद्धा या संघाला पूर्णपणे दबावामध्ये आणण्यासाठी सक्षम ठरलेले योगेश पवार. +1 वाईट हो तुम आओ को ऊपरच्या ह्यानं कर तुला अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. धाव संख्या होते 22. हाय ना व्यवस्थित आता जरा हाय फक्त वाऱ्यान जरा हे होईल बघा. कल्लन बांधलंय ना पीठ. पाण्याची बॉटल आहे का बघा प्यायचं. आहे ती बॉटल द्या साहेब जरा इकडे. एकच बॉटल दिला काही अंपायरचा इशारा +1. आतापर्यंतच्या ओव्हरमध्ये योगेश पवार आयकॉन प्लेअर क्षेत्रीय योद्धा यांच्याकडून उत्कृष्ट अशी गोलंदाजी होत असताना योगेश पवार यांनी दुसऱ्या षटकामधील 3 बॉल वाईट टाकलेले आहेत. यामुळे आपल्या संघाला सत्कार सुधाकर देवेकर यांच्याकडून योगेश पवार यांच्या 7च्या बॉलमध्ये षटकार मारलेला आहे आणि 3 ओव्हर कंप्लीट. इकडे निघालो कॅमेरा गेला मामानं काय चांगले करा बाबा. कॅमेरा अमर साठे फलंदाजी करतायत ज्योतिराम गोरे आणि मी सगळे काढतो 2 मिनिट. इथंच लावायचं कॅमेरा तुझ्या इथंच लावायचं इथं लावायचं आणि अंपायरचा इशारा वाईट बॉल. बाईज आहे ना सांग म्हणा की बाबा एकदम बरोबर आहे. आणि अशा पद्धतीने सुधाकर देवेकर यांच्याकडून पास करू नको षटकार मारण्यात आलेला आहे.
झाला पाणी दिलंय ना अच्छा अच्छा अमृता इशारा आउट आणि जानेमानी बॅट्समन आधारस्तंभ आदर्श योद्धा आयकॉन प्लेअर आदर्श योद्धा यांचा विकेट गेलेला आहे आणि विकेट घेतलेला आहे अमर साठे यांनी. खूप छान अशी गोलंदाजी अमर साठे यांच्याकडून. तुझं काय काम आहे ओव्हर का आला ठीक आहे. अक्षय गुंजकर यांच्याकडून मैदानामध्ये उतरल्यानंतर पहिल्याच बॉलला षटकार. संघासाठी योगदान देत असताना अक्षय गुंजकर यांच्याकडून पहिल्याच बॉल मध्ये पहिला षटकार. व्हायचं काम कर ओव्हर कंप्लीट अक्षय. फोर्टी 48 संघाची धावसंख्या आदर्श योद्धा. बोला की इकडे मॅच इकडे काय नाही तो इथं बॉल इकडे नाही तो बिल्डिंग मारा गेला मी तर हे लिहून झाली स्कोर लिहून झाली ते योगीचा मराठी हा करायची ऑर्डर आहे मला तुम्ही कसले आहे घ्यायचा तुम्हाला माहिती कर रहे हैं यहाँ पे.
चेंडू निर्धाव जातोय. सुधाकर पाटले यांच्याकडून उत्कृष्ट अशी गोलंदाजी. बॅटिंग करतायत ज्योतिराम गोरे. IPL मधील रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न करणारे ज्योतिराम गोरे यांच्याकडून खूप असे चेंडू निर्धाव जात आहेत. ज्यांनी एकेकाळी गल्ली क्रिकेट गाजवलं त्यांनी सतत बोलत होते की आम्ही गोटन गाजवणार, परंतु यांच्याकडून म्हणावी तशी गोलंदाजी होत नाही. ओव्हर कंप्लीट झालेली आहे. संघाची धावसंख्या होते 49. लास्टच्या ओव्हरला एकच रन येत होते. लास्टच्या ओव्हर मध्ये एकच धाव मिळालेली आहे. उत्कृष्ट गोलंदाजी सुधाकर भाटले यांच्याकडून. क्षेत्रीय योद्धा यांच्या समोर लक्ष आहे 50 धावांचे. टॉस घ्या म्हणा पुढे. कृपया अंपायरांना विनंती आहे, पुढील सामन्याचा टॉस आपण आताच घेतला तर बरं होईल, जेणेकरून पुढील सामन्याच्या सर्व खेळाडूंना प्लॅनिंग न राहता येईल. कृपया अंपायरांना विनंती आहे, पुढील सामन्याचा टॉस आपण आताच घ्यायचा आहे आणि या सामन्याची सेकंड इनिंग सुरुवात करायची आहे. सुरेश निंगनुरे कुठे असतील तर माईकशी संपर्क साधायचा आहे. सुरेश निंगनुरे तू इथे शिफ्ट कर कॅमेरा शिफ्ट कर. घे तिकडे. कृपया मावळा वॉरियर्स आणि मराठा योद्धा या संघाच्या कप्तानांना विनंती आहे, आपण टॉस साठी मैदानामध्ये उपस्थित राहायचं आहे. त्याचप्रमाणे अंपायरांना विनंती आहे, आपण पुढील सामन्याचा टॉस आताच घ्यायचा आहे आणि याच्यानंतर या सामन्याची सेकंड इनिंग ठेवायची आहे. टॉस आता झाल्यामुळे पुढील सामन्याच्या सर्व खेळाडूंना तयारीसाठी टाइम मिळेल आणि सामना लवकरात लवकर सुरुवात होईल. कॅमेरा दे ना. हे धर जरा. ठेवला का काय? धर कॅमेरा केला धर. इकडे घ्या. चिरंजीवने यांना विनंती आहे, आपण पुढील सामन्याचा टॉस घ्यायचा आहे. हे पण मशीन आणि त्याला इकडे घे. तू बस इथे सांग. मी इकडेच बस. लावतो. रॉयल वॉरियर्सच्या सर्व खेळाडूंना विनंती आहे, आपण मंडपामध्ये किंवा स्टेज जवळ उपस्थित राहायचं आहे. कृपया क्षेत्रीय योद्धाच्या बॅट्समॅनांना विनंती आहे, आपण बॅटिंग करण्यासाठी लवकरात लवकर मैदानामध्ये उपस्थित राहायचं आहे. प्रथम फलंदाजीसाठी क्षेत्रीय योद्धाकडून येत आहेत अक्षय कांबळे आणि आयकॉन प्लेअर योगेश पवार. चिरंजीवने आपल्याला नम्र विनंती आहे, आपण लवकरात लवकर पुढील सामन्याचा टॉस घ्यायचा आहे. हा बरोबर. तिकडे पडलाय नॉर्मल आहे की तू. ठीक आहे तुझे ठीक आहे. आपली रॉयल वॉरियर्स याला पाठव. हा हे सेंटर आहे.
सेंटर आहे बा. या दोन लाईन मराठा वॉरियर्स आणि मावळा यांनी लवकरात लवकर टॉस साठी माईक समोर उपस्थित राहायचं आहे. कृपया किरण टीमने यांना विनंती आहे, आपण टॉस घ्यायचा आहे. त्याच्या बॉलरचं नाव कॉमेंटर फोन कर त्याला. क्षेत्रीय योद्धा यांच्या समोर आदर्श योद्धाने लक्ष ठेवलेलं आहे 50 धावांचं. या 50 धावांचा पाठलाग करण्यासाठी क्षेत्रीय योद्धा संघाकडून अक्षय कांबळे आणि योगेश पवार मैदानामध्ये उतरलेले आहेत. किरण यांना नम्र विनंती आहे, आपण लवकरात लवकर टॉस घ्यायचा आहे. हॅलो हॅलो लवकर टॉस मारायचा आहे. सुधाकर देवेकर यांच्याकडून उत्कृष्ट गोलंदाजी, परंतु अरे बाबा अरे सॉरी अमोल भाटे यांच्याकडून उत्कृष्ट असा झेल आणि अक्षय कांबळे पहिल्याच बॉल मध्ये कॅच आउट होत आहेत. उत्कृष्ट अशा झेल अमोल भाटे यांच्याकडून. कॅच कोण हे दादा कॅच कोण म्हटलं तुला माहिती असलं तर बसा बाबा. मावळा आणि मराठा आपण तुला मी सांगितलं सचिन दा येऊ नको बाबा. तसं ना इथं 10 वेळा विचारायला लागला. माझाच आवाज सगळ्या स्ट्रीम मध्ये जाईल. मॅच सुरू आहे ना आपल्या 11 तास. सचिन दा बॅट्समन आले अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. बॅट्समन कोण आलाय ते सांगा की मरता हो. विजय बराटे बॅटिंग साठी आलेले आहे. अक्षयसाठी अंपायर कृपया 2 मिनिटांसाठी मॅच थांबवायची आहे. प्लीज वेट. मॅच स्टार्ट. स्ट्राईक योगेश पवार. चौकार योगेश पवार यांच्याकडून उत्कृष्ट असा फटका आणि चेंडू जातोय सीमारेषा बाहेर आणि अंपायरचा इशारा चौकार. नाही रे आणि इथं काय करायचं मग. गोलंदाजी करतायत सुधाकर देवेकर आणि बॅटिंगला आहेत योगेश पवार. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल +1. धाव संख्या होती 7.
स्कोर सांगायचं विजय मराठे यांच्याकडून उत्कृष्ट असा फटका, चेंडू जातोय सीमारेच्या बाहेर आणि अंपायरचा इशारा चौकार. खूप छान अशी फटकेबाजी करतायत विजय मराठे आणि आयकॉन प्लेअर योगेश पवार. क्षेत्रीय योद्धा संघाला गरज असताना अक्षय कांबळे यांच्याकडून अतिशय घाई आणि या घाईमध्ये चेंडू निर्धाव जातोय सुधाकर नेवेकर यांचा. ओव्हर झाली. वाईट बॉल, अंपायरचा इशारा. एक्स्ट्रा धाव संख्येमध्ये भर पडते. एक वाईट आहे ना मध्ये. ओव्हर कंप्लीट. धाव संख्या होते 13. जरा ही बांधा म्हणा की व्यवस्थित. धाव संख्या होती 13. एक ओव्हर कंप्लीट, एक विकेट. त्याचप्रमाणे कोवाडे दाबेवाडी प्रीमियर लीग कमिटी मेंबरांना विनंती आहे की व्हिडिओ शूटिंग करणाऱ्या मेंबरांना थोडा उन्हाचा त्रास होत आहे आणि जो मांडलेला मंडप आहे तो सुटलेला आहे आणि त्यांना व्हिडिओ शूटिंग करण्यामध्ये थोड्या तक्रारी निर्माण होत आहेत. तरी कृपया आपल्याला विनंती आहे आपण त्यांची योग्य अशी व्यवस्था करायची आहे. विनायक गुंजकर यांच्याकडून वैयक्तिक पहिले आणि संघासाठी दुसरे षटक. स्ट्राईकवर आहेत विजय मराठे, नॉन स्ट्राईकवर आहेत योगेश पवार. खूप छान अशी फटकेबाजी क्षेत्रीय योद्धा संघाचे आयकॉन प्लेअर योगेश पवार आणि संघ मालक विजय मराठे यांच्याकडून. खूप छान अशी फटकेबाजी विजय मराठे यांच्याकडून. उत्कृष्ट अशी फिल्डिंग सुधीर गव्हाळे यांच्याकडून. चेंडू जातोय सीमारेच्या बाहेर. अंपायरचा इशारा चौकार. एवढे आला थंडाई का नाही सांगतो आणि सचिन काय मित्र उन्हात कालवा करायला सचिन आपला त्याला पाहिजे का थम्सअप पाहिजे. अरे घसा सुकत नाही लेखा बोलून बोलून. चेंडू निर्धाव जातो विनायक गुंजकर यांच्याकडून. खूप छान अशी गोलंदाजी. आता लागतंय काय आदर्श योद्धा संघाचे प्लेअर विनायक गुंजकर यांच्याकडून. उत्कृष्ट असा फटका योगेश. अंपायरचा इशारा 6. आयकॉन प्लेअर क्षेत्रीय योद्धा योगेश पवार यांच्याकडून शानदार असा फटका आणि अंपायरचा इशारा षटकार. चल 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 दोन चाल चौकार 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 चौकार. शिवम चौगुले आणि अमोल भाटे यांच्याकडून खूप प्रयत्न बॉल अडवण्यासाठी, तरी देखील हा बॉल अडवण्यासाठी दोघेही अयशस्वी आणि चेंडू जातोय सीमारेच्या बाहेर. अंपायरचा इशारा चौकार. विनोद गुजकर यांचा पुढील बॉल योगेश पवार यांच्यासाठी. चेंडू निर्धाव जातोय आणि
ओव्हर कंप्लीट. धाव संख्या होते 28. 2 ओव्हर कंप्लीट. 1 विकेट. आवश्यक धाव संख्या 18 बॉलला 22 सॉरी. बॉलर कोण? बॉलरचं नाव विचार. गोलंदाजी करतायत वैयक्तिक पहिले आणि संघाचे तिसरे षटक घेऊन आले आहेत सुशांत देसाई. स्ट्राईकवर आहेत विजय बराटे आणि उत्कृष्ट असा फटका आणि चौकार. खूप छान अशी फटकेबाजी विजय बराटे यांच्याकडून सुशांत देसाईसाठी. सुशांत देसाईंच्या पहिल्या ओव्हर मधील पहिल्या बॉल मध्ये चौकार. चेंडू निर्धाव जातोय. सुशांत देसाई यांच्याकडून विजय बराटे यांच्यासाठी तिसरा बॉल. उत्कृष्ट असा फटका विजय बराटे यांच्याकडून आणि एक धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ होते. सचिन छान असा फटका योगेश पवार यांच्याकडून. अंपायरचा इशारा आउट आणि धावबाद होत आहेत संघ मालक विजय बराटे. आउट प्लस 1 ना. आउट आहे. ते कोण आउट? कुणी थ्रो मारला हे थ्रो कोण मारला? सुधाकर गवारे यांच्याकडून योग्य दिशेने आणि यष्टीरक्षक सुधाकर देवेकर यांच्या हातामध्ये थ्रो आणि या थ्रो मध्ये धावबाद होत आहेत विजय बराटे. कोण आला? 34. घेतली की आताची. कोण खेळालाय? धाव संख्या होते 34. प्लेयरचं कोण आलाय? बॅट्समन कोण आलाय? बॅट्समन कोण आलाय? अमर साठे. अमरसाठी 1 रन ना. 2 धाव संख्या. जसा बॉलचा वेग तसा फलंदाजी करणाऱ्या दोन्ही खेळाडूंचा वेग. जिथे 1 धावाची अपेक्षा तिथे 2 धावा घेतलेल्या आहेत. उत्कृष्ट अशी रनिंग करत आहेत दोन्ही बॅट्समन. चेंडू निर्धाव जातोय. ओव्हर कंप्लीट. 3 ओव्हर कंप्लीट. संघाची धाव संख्या होते 36. 12 बॉल 14. 12 बॉल म्हणजे क्षेत्रीय योद्धा संघाला 12 बॉलला 14 धावांची आवश्यकता. उडून बघा की. पुढील सामन्याच्या खेळाडूंनी कृपया तयार राहायचं आहे. बॉलर कोण? त्याचप्रमाणे पुढील सामन्याच्या दोन्ही कप्तानांनी आपले प्लेयर आपण स्वतः तयार राहायचं आहे. हा सामना संपल्यानंतर लगेचच आपल्या सामन्याला सुरुवात करण्यात येईल. या पोरग्याचं नाव आहे, पाहुण्याचं नाव आहे. या पाहुण्याचं शिवम चौगुले.
वैयक्तिक पहिले आणि संघाचे चौथे षटक घेऊन येत आहेत शिवम चौगुले. स्ट्राईकवर आहेत आयकॉन प्लेअर योगेश पवार. फटका योगेश पवार यांच्याकडून. अंपायर इशारा पेंडिंग. बघायला अंपायर जेवणसाठी इशारा 4. उत्कृष्ट असा फटका योगेश पवार यांच्याकडून. आणि खाली आली क्षेत्रीय संघाला धावांची आवश्यकता आहे. चौकात स्कोर 10. 11 बॉलला 10 धावांची आवश्यकता क्षेत्रीय योद्धा संघाला. वैयक्तिक पहिले संघाचे चौथे. या चौथ्या बॉल मध्ये दुसरा बॉल आणि योगेश पवार आउट. माझ्या लई वर जायला रे खाली येईल. अमोल सुतार. कॅच कोण घेतला? टिप्परला कोण आहे त्यांचा? जागर देवेकर. देवेकर एकच आहे का? देवेकर. दहा बॉल मध्ये 10 रनांची आवश्यकता क्षेत्रीय योद्धा संघाला. शिवम चौगुले यांच्याकडून उत्कृष्ट अशी गोलंदाजी. पहिल्या बॉल मध्ये दुसऱ्या बॉल मध्ये संघाचे आयकॉन प्लेअर योगेश पवार यांचा त्यांनी विकेट घेतला. पुढील खेळाडू अमोल सुतार. बॉल काय? अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. धाव संख्येमध्ये भर पडते आणि क्षेत्रीय योद्धा संघाला 10 बॉल मध्ये 9 धावांची आवश्यकता. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतायत म्हणता शिवम चौगुले यांच्याकडून व्हाईट बॉल. अमोल सुतार यांच्यासाठी शिवमचा बॉल. चेंडू निर्धाव जातोय. आउट. सॉरी, अंपायर इशारा आउट आणि अमोल सुतार कॅच आउट झालेले आहेत. 9 बॉलला 9 धावांची आवश्यकता. जरासं क्लोज, लई क्लोज. तिकडे कुठे गेला? इकडे फिरून गेला फेमस क्रिकेट लावलं रावणच क्रिकेट आहे. बॅट्समन प्रथमेश. प्रथमेश नाही, पृथ्वीराज. नाही प्रथमेश, पृथ्वीराज मी. हा गौरव. पुढील फलंदाज गौरव शिवगण. क्षेत्रीय योद्धा संघाला 9 बॉलला 9 धावसंख्येची आवश्यकता. फलंदाजीसाठी आलेले आहेत गौरव शिवगण. फलंदाजी करतायत शिवम. हॅट्रिक बॉल आहे. हे हॅट्रिक बॉल आहे भाऊ. एक वाईड. होय दादा, हॅट्रिक बॉल आहे. शिवम चौगुले यांचा हॅट्रिक बॉल आहे. कृपया आदर्श योद्धा, आपण खूप टाइम घेतात. शिवमचा गौरवसाठी बॉल.
आणि खूप सुंदर असा पटका गौरव शुगन यांच्याकडून आणि चेंडू जातोय सीमारेषेबाहेर अंपायर इशारा चौकार. हॅट्रिक बॉल असताना गौरव शुगन यांच्याकडून शेवटसाठी जोराचा पटका आणि 4 धावांची भर पडते. 8 बॉलमध्ये 5 धावांची आवश्यकता क्षेत्रीय योद्धा संघाला. खूप छान अशी फटकेबाजी गौरव शुगन यांच्याकडून. अंपायर धावसंख्या संघाने किती घेतले? 3. 1 बॉल शिल्लक आहे अजून. 7 बॉलमध्ये 2 धावांची आवश्यकता. खूप छान अशी फटकेबाजी गौरव शुगन यांच्याकडून. आपला क्षेत्रीय योद्धा संघ अडचणीत असताना या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी नावारूपाला आलेला गौरव शुगन कृपया बाहेरच्या ओव्हर कंप्लीट. अंपायरचा इशारा अंतिम राहील. 6 बॉलमध्ये 2 धावांची आवश्यकता. विजय मराठे यांना थोडासा धीर गौरव शुगन यांच्या रूपाने एका साईडून संघ ढासळत असताना मोठ्या भिंतीसारखा उभा असणारा गौरव शुगन आपला संघ सावरताना 6 बॉलमध्ये 2 धावांची आवश्यकता. भारी खेळ. आम्ही तिथपर्यंत खाली त्या सरकार आळस द्यायचं नाही, खेळायचं आहे. आळस द्यायचं असेल तर आपण खुर्चीत बसायचं आहे. दंडा पाहिजे, दंडा दिला नाही. सुरेश अर्धाच दिला. सूट पडत आहे. कमिटी मेंबरांनी व्यवस्था करायची आहे. इक्वल. खूप छान बॅटिंग. स्टंपवर बॉल जात असताना अतिशय जाणीवपूर्वक आणि उत्कृष्ट दिशा प्लेट करून 1 धाव घेतलेली आहे आणि संघाला विजयाच्या नजदीक पोहोचवलेला आहे. विनायक गुंजकर यांचा दुसरा बॉल अमर साठे यांच्यासाठी आणि संघ क्षेत्रीय योद्धा विजयी गौरव शुगन यांच्याकडून हात वरती करून आपणच या विजयाचे खरे शिल्लेदार आहोत हे दाखवून दिलेलं आहे. विजय बराटे यांचा पहिला विजय, त्याच्यामुळे विजय बराटे यांचा विजय गगनामध्ये मावण्याचा झालेला आहे हे त्यांच्या चेहऱ्यावरून दिसण्यात येत आहे. विजय बराटे, कॉंग्रॅच्युलेशन. बरोबर, ठीक आहे. आम्हाला बी इकडे ना, इकडे बी प्लेअर बसलाय तुमचा. विजय बराटे यांच्याकडून गौरवने अतिशय चांगली बॅटिंग केली याबद्दल आणि आपल्या संघाचा विजय झाला याबद्दल इथे उपस्थित असणाऱ्या सर्व खेळाडूंना आणि प्रेक्षकांना वडापावची पार्टी दिलेली आहे. तरी थोड्याच वेळात इथे वडापाव पोहोचवेल. त्या वडापावचा लाभ विजय बराटे यांच्याकडून सर्वांनी घ्यायचा आहे. आधीच नाही त्यांनी